माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि राज ठाकरेंनी थेट मातोश्रीवरती जाऊन शुभेच्छा दिलेल्या आहे। राज ठाकरेंच्या सोबत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सुद्धा होते। सर, खरं तर किती मोठा हा क्षण आहे, दोघे भाऊ एकत्र आलेत, आज घरी जाऊन शुभेच्छा देणं हा नक्कीच खूप आनंदाचा क्षण आहे। एक व्यक्ती म्हणून, पक्ष किंवा पदाधिकारी म्हणून सोडा, पण ती व्यक्ती म्हणून जेव्हा एक भाऊ दुसऱ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अनेक वर्षांनी, तेव्हा खरंच ह्यातनं कळतं की महाराष्ट्राची संस्कृती काय आहे आणि महाराष्ट्रावरचे संस्कार काय आहेत हे तुम्हाला मी मुद्दाम सांगेन। आणि राजसाहेब स्वतः गेले, तुम्ही सगळ्यांनी ते कव्हर केलेलंच आहे। दोन्ही बंधू भेटले, त्यांच्या गप्पा झाल्या, बोलले आणि त्यांचं अभिष्टचिंतन करून राजसाहेब निघाले। खरं तर आतमध्ये 10 ते 15 मिनिटं दोघे भाऊ भेटले, त्यावेळेस तुम्ही आतमध्ये सुद्धा होता। काय नेमकं आतमध्ये झालं? नाही, त्यांची विविध विषयावर चर्चा झाली, नॉर्मल विषयावर। आजचा कौटुंबिक विषय असतील त्यांचे, कळलं का? त्यांनी गप्पा मारल्या दोघांनी। सन्मान्य मोठ्या साहेबांच्या, बाळासाहेबांच्या रूममेटवर राजसाहेब गेले आणि त्याच्यानंतर वरती जाऊन आम्ही सगळे बसलो होतो तिथे, त्यांनी गप्पा मारल्या। जुन्या आठवणींना उजाळा मिळालाच परत। आता दोन भाऊ एकत्र आल्यानंतर हास्य, विनोद, जुन्या आठवणी या सगळ्या गोष्टी होतातच ना। व्यंगचित्रावरती सुद्धा काहीतरी बोललं, सगळेच विषय असतात त्याच्यामध्ये, राजकारण सोडून सगळे विषय होते। परंतु ते शेवटी ते एक कुटुंब आहे आणि जेव्हा कुटुंबातली एक व्यक्ती दुसऱ्या कुटुंबात जाते तेव्हा नक्कीच अनेक जुन्या विषयांचा उजाळा निघतो, काही जुन्या आठवणी निघतात, अनेक संदर्भ असतात, त्याच्यावरती गप्पा होतात। त्याप्रमाणे त्या सगळ्या झाल्या। पण खरं तर एवढ्या वर्षानंतर राज ठाकरे बाळासाहेबांच्या खोलीत गेल्यानंतर काय त्यांच्या चेहऱ्यावरती भावना होत्या, काय नेमकं? मला असं वाटतं की त्या व्यक्त किंवा त्या बोलण्यासारख्या नाही आहे। ते नातं फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि सन्मान्य हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचंच आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही भाष्य करणं सुद्धा, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की आम्ही तिथपर्यंत, त्या विचारापर्यंत मी तरी पोहोचू शकत नाही। कारण ते जुनी आठवण कुठली, जे नातं काय होतं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं होतं। किती छातीवर दगड ठेवून हा निर्णय घेतला होता हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं होतं। त्यामुळे त्या भावना मोठ्या साहेबांच्या बाबतीत राजसाहेबांच्या काय असतील हे मी सांगणं अत्यंत छोटेपणाचं दिसतं। आणखी कोण कोण होतं? आदित्य ठाकरे असतील किंवा आणखी कोण सोबत होतं? मला वाटतं त्यांचं संपूर्ण कुटुंब होतं त्या ठिकाणी। आम्ही सन्मान्य, मी होतो, सन्मान्य बाळा नांदगावकर होते, नितीन सरदेसाई होते, आम्ही होतो। हे तुम्हाला माहित होतं की आज जायचं आहे मातोश्रीवरती? जायचं होतं। किती वाजता कळलं तुम्हाला? नाही, घरी बोलवलं त्यांनी तेव्हा आम्ही निघालो आज सकाळी। पण खरं तर दोघे भाऊ राजकारणात सुद्धा एकत्र येणार, या अनुषंगाने काही आज थोडीफार चर्चा काही त्यावर झाली? मला असं वाटतं आणि मला अत्यंत तुम्हाला नम्रतेने हे सांगायला वाटलं की आजची भेट ही 100% आज त्यांचा जो वाढदिवस होता त्यानिमित्त अभिष्टचिंतन राजसाहेबांनी जाऊन केलं। उत्तम असा लाल गुलाबांचा बुके त्यांनी दिला आणि 100% हे नातं असंच दृढ राहावं। माझं वाक्य नीट समजून घ्या, हे नातं असं दृढ राहावं, कुठल्याही प्रकारची दृष्ट या नात्याला लागू नये, हीच मी भावना या निमित्ताने व्यक्त करेन। ज्यावेळेस वरळी डोमला कार्यक्रम झाला त्यावेळेस मराठीच्या मुद्द्यावरती आम्ही दोघे एकत्र आलेलो आहोत असं म्हटलं होतं। आज कौटुंबिक सुद्धा एकमेकांना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढे भविष्यामध्ये राजकारणात सुद्धा एकत्र राहतील त्याच्यावरती आता आम्ही कोणीच विचार करत नाही। तुम्हाला खरं सांगतो, जसा डोमचा कार्यक्रम आमच्याकरता आणि महाराष्ट्राकरता आनंददायी होता, तसा आजचा ही जी भेट होती ना, ही आम्हा सर्व, म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला, ह्यातनं पक्षपद सगळं बाजूला काढा, प्रत्येक व्यक्तीला, कारण जसं तुम्हाला मी सांगितलं हे महाराष्ट्राचे संस्कार आहेत, कळलं का? आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आज आनंदित झाला असेल। राजकारण काय आपल्याला 12 महिने, भविष्यात काय व्हायचं असेल व्हायचं नसेल तर भविष्यात राजसाहेब ठरवतील आणि आमच्याकरता राजा आदेश हा शेवटचा असतो। पण तुम्ही एक मुंबईतले पदाधिकारी, कार्यकर्ते म्हणून तुम्हाला काय वाटतं का समजा दोन्ही भाऊ एकत्र आले तर नेमकं पुढचा इतिहास काय असेल, ज्या प्रकारे आता सगळं राजकीय वातावरण आहे त्यामध्ये? हे बघा, मी तुम्हाला अगदी नम्रतेने सांगतो की आमच्याकरता राज आदेश हा शेवटचा असतो। आमचं आत्ता काम चालूच आहे, परंतु आजचा दिवस त्याच्यावर चर्चा करण्याचा नाही आहे। आजचा दिवस एवढाच आहे की दोन भावांची भेट झाली वाढदिवसानिमित्त, त्याच्यावर त्यांच्या कौटुंबिक गप्पा टप्पा झाल्या, जुन्या आठवणींचा उजाळा निघाला आणि राजसाहेब ठाकरे शुभेच्छा घेऊन तिकडनं निघाले। राज ठाकरेंनी आता ट्विटरवरती सुद्धा उद्धव ठाकरे शुभेच्छा दिलेल्या आहे। त्यांनी म्हटले की माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कैलासवासी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या आणि फोटो ट्विट केलाय। होय, झालं, संपलं। संपूर्ण महाराष्ट्राला राजसाहेब ठाकरेंना, सन्मान्य मोठ्या साहेबांबद्दल, बाळासाहेबांबद्दल काय वाटतं आणि त्या माध्यमातून
त्यांनी सन्माननीय उद्धव ठाकरेंना काय शुभेच्छा दिल्या आहेत आणि काय भावना आहेत आणि किती प्रेम आहे हे एका ट्विटमध्ये व्यक्त झालेलं आहे. म्हणून म्हटलं आम्ही बोलण्याची आवश्यकता नाही. हे ट्विटच संपूर्णपणे बोलकं आहे. ज्याला समजेल त्याला कळेल. दोघांमधला दुरावा दूर झालाय, मनोमिलन झालंय असं तर म्हणायचं 100%. मला वाटतं दुरावा असा नसतो, तो पॉलिटिकल डिफरन्सेस असतात. आलं का लक्षात? आणि दोन कार्यक्रमांनी हे शेवटी एक कुटुंब, हे कुटुंब राजकीयदृष्ट्या सोडून द्या, परंतु कुटुंब एकत्र आलं याचा महाराष्ट्राला आनंद झाला असेल. अगदी पाहतोय दोन कुटुंब एकत्र आलेले आहेत आणि हा आनंद जो आहे तो महाराष्ट्रात झाला असेल असं अविनाश आंबेकर म्हणताना पाहायला मिळत आहेत. राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.